हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर आज आम्ही मठावर गेलतो स्वामी समर्थांच्या मानघरला. मठ आहे तिथं, आम्ही दरवेळेस तिथंच जातो. असं जावं वाटलं की जातो आम्ही दर्शनासाठी स्वामींच्या तिथं. माऊली बघा कसा पाया पडतोय. सगळे देव आहेत तिथे, गणपती आहे, शंकर आहे, लक्ष्मी आहे, सर्व देव आहेत तिथं. बाहेरचे देव आहेत बघा. गाय बघा किती छान आहे. पुढचा देखावा बघा किती छान आहे. शिवाजी महाराज तुकाराम भेट असा सीन आहे तो. हे स्वामी समर्थ मठ आहे बघा. मंदिर, मोठं मंदिर आहे. आजूबाजूने आज कसं पौर्णिमेमुळे स्टॉल लागलेत. नंदी महाराज बघा, कासव पण आहे खाली. चला आता मंदिरात आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी स्वामींचं. खूप गर्दी आहे आज. स्वामी चरण वाचतात बायका भरपूर, पुरुष पण आहेत. चला आता मंदिरात आलोय आपण. हे मंदिर मानघर पनवेल, रायगड जिल्ह्यात आहे. पनवेलच्या थोडंसं पुढं आहे. विमानतळ झालंय ना नवीन, तिथंच आहे, जवळच आहे पलीकडं. मानघर गावात आहे हा मठ. आम्ही येरी पण येतो कधी कधी गुरुवारचं. तर बघा लाईन लागली स्वामी समर्थांच्या दर्शनाला. आजूबाजूने असे फोटो आहेत बघा स्वामी समर्थाचे, अजून सेवागिरी महाराजांचे सर्व फोटो आहेत तिथं. आणि मूर्ती बघा किती सजवले आज बघा मूर्तीला. वरती पण आहेत असे फोटो स्वामी समर्थांचे. हे तर आज आम्ही सगळेजण आलतो दर्शन घेण्यासाठी. हे बघा वाचतात पोती. कुणाचं फोटो काढायचं चालले, कुणाचं व्हिडिओ काढायचं चालले. आमची हे बघा मुलगा सुनबाई ना आम्ही हाय बघा माग कॅमेरा हातात घेऊन. त्यामुळं आम्ही जास्त दिसतच नाही कशात, कॅमेरा हातात असल्यामुळं. तर किती छान सजावट केली बघा स्वामी समर्थांची आज. एकदम कानाला आवाज एकदम छान येतोय. पण कसं कॉपीराईट पडतंय ना, त्यामुळं तो आवाज मी गाण्यांचा ह्याचा डिलीट केलाय आणि आपला स्वतःचा आवाज टाकलाय मी. नाही तर इतकी गाणी छान म्हणत होती ना माणसं, एकदम आवाज छान येत होता. असं येऊच वाटत नव्हतं घरी, एवढं छान वाटत होतं ती गाणी ऐकून. भजन कीर्तन. हे बघा एवढीच मी दिसली इथं दर्शन घेताना. घेतलं स्वामी समर्थांचं दर्शन. माऊलीला दिलं, सुनबाईने घेतलं, मी घेतलं, मुलांनी घेतलं, सगळ्यांनी घेतलं. तर स्वामींचं दर्शन चांगलं झालं बघा. लवकर गेलतो ना आम्ही, त्यामुळं लवकर आता गर्दी व्हायला लागलेली. लवकर गेल्यामुळं दर्शन छान झालं आमचं. तर श्री स्वामी समर्थ ही माऊलीचं इकडं तिकडं चाललंय बघा. झालं आमचं दर्शन.